गुड मॉर्निंग. मासे स्वस्तच महागच. तर मी हा पापलेट घेतलाय, एकच घेतलाय पण दणदणीत घेतलाय, काय विषयच नाही. तर मंडळी आज गुरुवार आहे आणि आज उपवास असतो आमचा म्हणजे माझा तरी असतो. तर मठात आलेलो आणि आपले एक बाहेरगावी सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मठात स्वामींच्या 500 रुपये देणगी देण्यासाठी माझ्याकडे पाठवलेले. तर ती देणगी घेऊन आलो आहे, पाया पडणार, त्यांनी दिलेली देणगी मठात अर्पण करणार आणि त्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात बघू आज काय करता येते. तांदूळ सोडायचे आहेत, 80 किलो तांदळाची ऑर्डर आली आहे, तेवढे कणकवलीत सोडायचे आहेत आणि मसाल्यासाठी मिरच्या घ्यायच्यात पण त्या आता सोमवारी. तर हे आमचे बाने काका आहेत. बाने काकांकडे नेहमी सगळी गावठी वस्तू असतात. आता फणसाचं सीझन चालू आहे, फणस, आंब्यांचं सीझन, आंबे, पपई, मग येते केळीची केळफुला, अजून काय काय बरंच असतं. आता काय सध्या शेतात तुमच्या? कंदमुळा लावलास? हा, काका खूप मेहनत करतात शेतात. काय भाव सध्या तुमच्याकडे आहे? सध्या 800, 700, 500. 800, 600, 500 जसं आंबो असतात, साईज असतात तशी. ओके. कोणाक लागलो तर फोंड्यातनं जाताना बाणे काकांकडे थांबा आणि आंब्यांचा आस्वाद घ्यावा. ओके. दर कमी. हो, माझं नाव सांगलास काय आणि जरा कमी कर. तर मंडळी आपल्याकडे हापूस आंबे विकायला आलेत आणि देवगडचे नाहीत, घरचेच आहेत, पण हापूस ओरिजिनल आहे. देवगडची चव येणार तुम्हाला, याची गॅरंटी आपली. आणि नॅचरल आहे, कुठलंही रसायन वगैरे टाकून पिकवलेली नाहीत, कसलीही झाडाला फवारणी नाही. आणि आम्ही हे नॅचरल आंबे खाणार आहे आणि तुम्हाला पण खायचे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 5 डझन आणि 3 डझनची पेटी आहे. कोणाला 1 डझन हवे असतील तर 1 डझन पण मिळतील. आणि आता श्वेता आंब्याची चव घेऊन सांगणार आहे आंबा कसा आहे. छान आहे ना ताई? तू खाते आंबा? घे ग. ताईने आज जवळ आणला? कोबी आहे कोबी. मी म्हटलं आज कसं जवळ आणला मुद्दाम? मी पण कोबी आणि ताई पण कोबी आहे बघ, खात नाही बघ. हा कसा घ्यायला आंबा आंबा कायच नाही आवड काय यार. तर दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, ते राजूरची गँग जमा झाली आहे. 2 ताया आल्यात राजूरच्या खेळायला आणि आता त्यांची फरसाण पार्टी झाली आहे. आणि या गाण्यांनी आधी पकवल्यानी आम्हाला बाहेर मळबट. आज 1 मे कामगार दिवस आहे, श्वेताला सुट्टी आहे, तर ती म्हणते कपडे धुवायला जाऊया. अच्छा हल्ला बाहेर जरा दारू नाही सुसू केली की काय? ओके. तर श्वेता आली इथे नदीवर कपडे धुवायला, माझे शूज घासते. सुट्टी जोरात साजरी चालू आहे आणि बघू शकता मे महिन्यात लोऱ्यातल्या नदीला पाणी किती असतं. मज्जा मज्जा. आणि तो टब दिसतोय तिथे, ते टब भरून कपडे आणलेत आणि पाणी एकदम स्वच्छ आहे. आभाळ आहे त्यामुळे ऊन कमी आहे. तर मंडळी गोव्यावरून आपल्याकडे गोव्यावरून म्हणतोय, गोव्याला जाण्यासाठी आपल्याकडे पाहुणे आले तेव्हा सुलभात्याकडनं ही पापलेट आणलेली. त्यातली 2 पापलेटं फ्रीझरमध्ये होती, तर आता ती बाहेर काढलीत, एक माझ्यासाठी आणि एक राजवीरसाठी. सो आता ही तळेन आणि त्यानंतर जेवायला बसेन. बाहेर परत एकदा कडकडीत ऊन आलं आहे, त्यामुळे आता या उन्हातनं बाहेर जायची काही इच्छा नाही. तर मंडळी संध्याकाळ झाली आहे, आमचे दादा वहिनी आलेत, मगाशी फोंड्यात होते. पप्पांनी त्यांची गाडी दिली आहे आणि आई पप्पांना मी घेऊन आलो आहे आचिरण्यात. ही आधीची चवळी आहे जी आता पिकली आहे, बघू शकता. आणि आता आमची आई आणि मी आता ही चवळी काढू. पप्पा गेलेत पाणी आणायला. लास्ट टाईमच्या व्लॉगमध्ये तिकडचा जो पहिला कोपरा आहे ना, ती चवळी पाठवून पेरलेली, त्या चवळीला पाण्याची गरज आहे. इथे आता हा मूग परतचा काढायला झाला आहे. ही चवळी, मूग आणि तिकडे ती मटकी. चला. तर मंडळी आत्ताचा अर्धा कोपरा पण नाही झाला आहे, अजून तेवढा पॅच बाकी आहे आणि इथून हा एवढा सगळा बाकी आहे. आणि ही एवढी चवळी काढून झाली आहे, 1 टब भरून चवळी काढली. तेवढ्या ह्याच्यात अजून 1 टब निघेल, मग त्यात जायचं आहे, म्हणजे 3-4 टब चवळी निघेल आज. हां, मला 6च्या तिकडनं गायब व्हायचं आहे, कारण श्वेताला घेऊन कणकवलीत जायचं आहे. राजूरला बरं नाही, दवाखान्यात न्यायचं आहे त्याला. अरे ही कशी रोवली. ओके. तर आता एवढी सगळी चवळी भेटली आपल्याला, मिळाली का भेटली? माणसं भेटतात, वस्तू मिळते. ओके, मिळाली.
आणि अजून हिरवी चवळी बरीच आहे. आता घरात जाऊची आहे. आता या सगळ्या घरात नेऊन सुकवायचा आणि मग यातली चवळी बाहेर काढायची. याच्या आधी पण भरपूर नेली. ओके, तर आमचे दादा वहिनी आलेत. आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. ही आहे सुलभा आत्या. आत्या गुड मॉर्निंग. आते घ्या ते गुड मॉर्निंग. माशी स्वस्तच महागच. तर मी हा पापलेट घेतलाय. एकच घेतलाय पण दणदणीत घेतलाय, काय विषयच नाही. हा दादा वहिनी इल्यात. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हो शकतो भाऊ. पुतणी इलिया, वहिनी इलिया. हा तुम्ही माका पापलेट नाही ठेवलंस बारीक काय काका तुम्ही? बारकी ठेवायची ना 2. ते काकांचा आणि माझा वेगळा विषय. हो याच्यावरची सुलभा आत्या तो कोई तो हातात घेऊन माझ्या पाठ नाही येत घराकडे. हा हा द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हा बस. तर मावरा घेऊन झाला आता बाजारात इले. आणि हा आपला शिवगण दादा. याचा एक भाव हरवलो. ठाण्यात काय गेलो तो गावातच नाही. जर कोणाला दिसलो तर मेसेज करून सांगा. आणि ऊन बघा. ओके, तर आमच्या दादा वहिनीची अॅनिव्हर्सरीची पार्टी इथे जोरात आहे. बकऱ्याचं मटण आहे. दादाला काय? दादा आमचा बकऱ्याचा खात नाही. श्वेताला पण मटणच आहे ना. काजूचं मटण. काजू मटण. आता काय चाललास? वाड्याकडे. मोठ्या आता तू इल्लत का द्वा? हाय कर इतक्या दिलं का इतक्या कोणतरी जातात. हा काय नाही. येतो लवकरच सांग. येतो आमच्याचं ये. येतो परत सांग. येतो ये. परत. येताच का दो आणि जाताच का दो असं समजत नाही. ती गेली असत गोड तरी हत. जांभळा खाता आजी जांभळा. तर आम्ही आता घरी आलोय. परी आकाला घेऊन आलोय. परी आका हाय. कोणाचं आहे परी आका? ते बाबूचे आहे. राजवीर केश कशी कापली आपण? छान कापली ना केश. परी आकाला पा दे परी आकाला पा दे आकाला. अरे वाव टाळ्या. आम्ही आता फ्रेश होणार आणि परत वरती जाणार. दादा बहिणीच्या अॅनिव्हर्सरीचा केक कापणार आणि मग जेवण घेऊन घरी येणार. तुझे कंबल चाल शिगी नाचला एक आधी आता तिकडे बघ काय चालू आहे. तुझी कंबल चड्डीची सगळी दान नाही दा. तुला कापायचं आहे नंतर घालू. ओके चला लवबर्ड्स बसा. ते नाही तुम्ही नेक्स्ट वर्जन. आई ओवाळी गाऊन संघटना.
द्या पप्पा. राहू दे बहिणी शांत नाही बसणार. परील लावला आई. वाव टाळ्या. हॅपी बर्थडे टू यू. गाऊन संघटनेचे उपाध्यक्ष सज्ज झालेले आहेत. मोठा लागला एकदम. बाबू हळू रे हळू. तयारीच आहे. ओके चला कापा. हॅपी बर्थडे. बाबू हात लाव. बाबू हात नको लाव. फूक नको मारायची. फूक नाही मारायची. हॅपी बर्थडे टू सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी डिअर दादा वहिनी. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. ओके तर आज आठवडी बाजार असतो आपल्या फोंड्यातला आणि आता दादाकडे आलोय कांदे बटाटे घ्यायला. दिवस मावळलाय. बायका होत्या कामाला देठ तोडायला, त्यांना सोडलं आणि आता श्वेता म्हणाली काय ती खायला घेऊन ये आणि कांदे बटाटे घेऊन ये. सो एकंदरीत 2-3 दिवस मी बघताय असंच चालू आहे संसार आणि मग हे विचारत अनिकेत खया किती आले आता. तर आता ही आपल्या घरच्या भात शेतीला सुरुवात झाली आहे. भाजावळीसाठी एवढी आपण कवळं लावलेत. पप्पांनी झाडावर चढून ही सगळी कवळं तोडलीत आणि मामांनी ही सगळी कवळं वातरलेत. मामा किती वर्ष झाली तुम्ही शेतीचं काम करताय. किती वर्ष झाली शेतीचं काम. तुमची नांगर कसली घाटी नांगर बघितला नाही. असले नांगर हा असले खू ते ते बैल पण मोठे ना. फाळ मोठे मोठे फाळ. हे बघ कंबरेला पट्टो बांधायचो हा आणि खोंगडा काचोळा अंगात हा लुमणीवर हात पोचत एवढी लिमणी ऊस हा एवढी लुमणी ऊस आणि ते गरांडे असायचे मोठे हा. त्याची ही खवदी काढली की नाचणी निवरीची. किती वर्षाचे असताना शेतात गेले तुम्ही. हा? किती वर्षाचे असताना शेतात गेले. 30-35 वर्ष झाली म्हणजे लुमणी हात पोचत म्हणजे 4-5 वर्षाचे होते. 5-6 वर्षाचे लहानपणी का अधिक 15-17-18 वर्षाची तेव्हा गेले शेतात. हा बाबांनी एकच लावली हा तिथे ती काय रानाची बघा हा त्याचे नळ्याच्या वमनाच्या ह्या का हम्म तिथे एकच पेंडीत लावली तरा झाडा शिकला असा घरांडो मोठा हा असतो ते सरभोवर ह्या करू पाहिजे ना. बरोबर. ते रांडे रिडे कसे माका त्यातला गट्टन माहिती नाही ना हा आणि एकच लावली. 4 खंडी. हो ना. ओके मंडळी फायनली बऱ्याच टायमानंतर पुन्हा एकदा शेतात उतरलं आणि आपल्या मागे हा शिंगोबाचा डोंगर आणि पप्पा मी आणि मामा आम्ही तिघांनी आता म्हणजे मी नाही जास्त पण पप्पानी आणि मामांनी हा एक कोपरा भाजायच्या लायकीचा करून ठेवला आहे. आता मी व्हाळात जेवढी कवळ होती तेवढी घेऊन आलो आणि दादा वहिनी आलेले त्यांच्यासाठी आपण पापलेट वगैरे घेतलेलं पण रेसिपी दाखवता नाही आली. आज अंगारकी आहे. गेले 3-4 दिवस आपण थोडं शूट करतो आहे कारण पण तसंच आहे. राजूची तब्येत बरी नव्हती. श्वेताचं ऑफिस असतं त्यामुळे मला पण घरात थांबायला लागतं. बाबूकडे कोणतरी पाहिजे. हळूहळू सगळं येईल मार्गावर अशी मी आशा करतो. लवकरच आपले शेतीचे ब्लॉग सुरू होतील. पावसाळी ब्लॉग सुरू होतील. चढणीचे मासे खेकडे. यवजला साधत नाही त्यामुळे मी काही योजून ठेवले नाही पण पुन्हा एकदा नव्याने उभं राहायचा प्रयत्न करतो आहे. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट करत असतात पण ठीक आहे बोलणाऱ्याचं तोंड आपण धरू शकत नाही. एकंदरीत हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर काय करायचं बटन आपण चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन भागात. तो पण टाटा बाय टेक केअर. काळजी घ्या. धन्यवाद.